काला कदाचित मागे पुढे होत असेल, पण तो काला आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी अजून मोठ्या प्रमाणात करून जिवंत ठेवला. तुम्ही पहा, आज आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही आठवडा असा नसेल की महाराष्ट्रात कुठे ना कुठेतरी काला होत नाहीये. कुठेही पहा, फक्त एकादशीचा अपवाद वगळता रोज कुठे ना कुठे काला आहे. विठ्ठल विठ्ठल काय, फक्त अजून भगरीचा काला करण्याचं फॅड आलेलं नाही म्हणून एकादशीला काला होत नाही. आपण एकादशीचा उपवास करतो आणि त्या लाह्या एकादशीला चालत नाहीत आणि एकादशीला काला करू नये म्हणून आपल्याकडे काला होत नाही. पण एकादशी वगळता एक दिवसही असा नसेल की सगळीकडे काला होतो, कुठे काला नाही असं नाही. मग मला एक सांगा, मगाशी मी एक वाक्य बोलताना म्हणालो की काला दुर्लभ आहे. काला दुर्लभ आहे, काला दुर्लभ आहे. मग आठवड्यातला एकही दिवस असा नसतो की कुठे ना कुठेतरी काला नाहीये. सगळीकडे काला कुठेतरी आहे. मग याला दुर्लभ म्हणतात का? याला दुर्लभ म्हणतात का? आता मला सांगा, दुर्लभ या शब्दाचा अर्थ काय? की जे मिळण्यासाठी कठीण आहे त्याला दुर्लभ म्हणतात. जे सहज प्राप्त होत नाही त्याला काय म्हणतो आपण? दुर्लभ आहे. दुर्लभ, अहो त्यांची भेट फार दुर्लभ झाली म्हणजे काय? भेटत नाही असं त्याचा अर्थ असतो. भेटत नाही एवढाच अर्थ असतो. म्हणजे एखादी गोष्ट मिळण्यासाठी कठीण होणं याला दुर्लभ म्हणतो आपण. लक्ष देऊन ऐका, झोपलेलं आहेत ना कोणी? इकडे झोपले. तर दुर्लभ या शब्दाचा अर्थ होतो की जी गोष्ट मिळण्यास कठीण असते. मग काला तर सगळीकडे मिळतो. काला आपल्याला कुठे ना कुठे, आता आज आपण इथं दही अंडी फोडल्यानंतर सगळ्यांना काला मिळणार आहे की नाही? मग तो दुर्लभ असता तर मिळाला असता का? मग त्याला दुर्लभ का म्हटलंय? मग तुम्ही म्हणाल ते वैकुंठ तो ऐसे नाही, ते वैकुंठात दुर्लभ आहे, भूतलावर नाही. असं नाही, भूतलावर सुद्धा काला दुर्लभ आहे. कशामुळे? त्याचं कारण असं आहे की भूतलावर आपल्याला काला मिळतो असं जर तुम्ही म्हणत असाल तर दहीलाही मिळू शकते, काला नाही मिळू शकत. विठ्ठल 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 सांगतो, गोंधळून जाऊ नका. दहीलाही मिळू शकते आणि काला नाही मिळू शकत. म्हणजे काय? दही आणि लाहीचं एकत्रीकरण केल्यानंतर तो काला होत असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग ती दही आणि लाही हातावर पडली याचा अर्थ काला हातावर पडला असं होतं का? तर असं होत नाही महाराज. का होत नाही? त्याचं कारण असं आहे, आता आपण जे प्रमाण म्हणालो त्या प्रमाणाचा उत्तरार्ध पहा. काला दुर्लभ यासाठी आहे, तो लाभ कुठे प्राप्त होतो? तर विशेष हा लाभ यासाठी तो संतांच्या हाताने प्राप्त झाला तर तो काला होतो, नाही तर ती नुसती दहीलाही असते. कारण काल्याचा प्रसाद जर आपल्याला हातात घ्यायचा असेल, काल्याचा प्रसाद आपल्या हातावर पडावा असं जर वाटत असेल तर तो देणारा एकतर परमात्मा असला पाहिजे, नाहीतर संत असले पाहिजे, तर त्याला काला म्हणता येतो. त्याचं कारण असं आहे, काल्याची लीला जर पाहिली तर काल्याच्या लीलेमध्ये काल्याचा प्रसाद दिलाय कोणी? हो?